काहीही व्यसन नव्हतं तरी पण कॅन्सर झाला। समाजात वावरताना अशी काही उदाहरणं आपल्या समोर येतात। या बाबीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आपण खात असलेले ताजे फळं, त्यातल्या त्यात फळांचा राजा आंबा, हा आंबा आता काही लोकांच्या लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी कर्करोगाला निमंत्रण देत असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलंय। बघा एडीएन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। फळांचा राजा असलेला तसंच उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्ती मोठ्या चवीनं खात असलेले आंबे आणि जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी सर्वच फळं विकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या चायनीज पावडर आणि इथिलीन स्प्रेचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा जास्त इथिलीनचा आणि चायनीज पावडरचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याच्यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांचा मोंढा दररोज भरतो। या फळाच्या मोंढ्यातच हा प्रकार राजेरासपणे सुरू असल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या पावडरद्वारे कच्ची कैरी 24 तासाच्या आतच पिकलेला आंबा बनवला जातो। इथिलीन स्प्रे हा आंबे पिकवण्यासाठी वैध असल्याचं व तशी परवानगी असल्याचे आंबे विकणाऱ्या काही ठोक व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मात्र या इथिलीन स्प्रेचा आणि चायनीज पावडरचा 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा अधिक प्रमाणात वापर करू नये असं स्पष्ट निर्देश आहेत। मात्र आंबे पिकण्यासाठी आणि व्यापाऱ्यांनी इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर सुरू केल्याचं उघडकीस आलंय। पहिल्या दिवशी आलेले कच्चे आंबे दुसऱ्याच दिवशी पिकवण्याचा अजब गजब फंडा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यात दररोज विक्रीसाठी येणारे टवटवीत फळं कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय। काही वर्षांपूर्वी कॅल्शियम कार्बोएटनं आंबे पिकवण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू होता। मात्र यावर राज्यभरात छापेमारी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंबे झटपट पिकवण्यासाठी दुसरा पर्याय शोधून काढला असून इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा वापर करून काही तासातच आंबे पिकवण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। आंब्याच्या एका कॅरेटमध्ये पुडीत बांधलेली चायनीज पावडर टाकल्यानंतर 24 तासाच्या आतच आंबा पिकत असल्याचंही म्हटलं जात आहे। सर्व फळांच्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये आणि शोरूम मध्ये असलेल्या कॅरेटमध्ये या पावडरच्या पुड्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचं दिसून येत आहे। तर काही दुकानांच्या समोर परिसरात या पावडरच्या पुड्या कचऱ्यामध्ये देखील आढळून येत आहेत। जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं ही तूट भरून काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांच्या मोंढ्यात कच्च्या कैरीचे तातडीनं आंबे तयार करण्यात येत आहेत। यासाठी घातक इथिलीन स्प्रे, चायनीज पावडर या 2 रसायनांचा वापर होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इथिलीन हा एक हायड्रोकार्बन वायू आहे। सफरचंद आणि इतर काही फळं असे आहेत जे इथिलीन तयार करतात। आंबे पिकवण्याकरिता सुद्धा कृत्रिमरित्या तयार केलेल्या इथिलीन लिक्विड किंवा पावडरचा वापर केला जातो। त्याचा वापर 100 ppm पेक्षा जास्त झाल्यास मानवी शरीरास धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आलेली जवळपास 90% पेक्षा जास्त फळं ही मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचं उघडकीस येत आहे। छत्रपती संभाजीनगरचे कर्तव्यनिष्ठ पालकमंत्री यांनी नुकतीच खरीप हंगामपूर्व बैठकीत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। एकीकडे असं असताना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा फळांच्या व्यापाऱ्यांवर मेहर नजर असल्यानं सदर प्रकार राजेरोसपणे सुरू असून नागरिकांच्या आरोग्यासोबत सर्रासपणे खेळ केला जात असल्याचं उघडकीस येत आहे। याकडेही पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचं दिसतंय। तर या उन्हाळ्यात नागरिकांना आंबे खायचे असतील तर त्यांनी पाडाला लागलेला आंबा गवतात पिकवून खावा असा सल्ला काही जाणकारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।